राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारी ही बातमी आहे, ज्या बातमीमुळे आता अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात। मराठा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं, मात्र तिथं देखील दिलासा मिळालेला नाहीये। अखेर मराठा आणि मुस्लिम आरक्षण मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेले आणि सुप्रीम कोर्टाने देखील या बाबतीमध्ये हस्तक्षेप करायला नकार दिलाय। आता ताजी बातमी आपल्या हाती येते, त्या बातमीनुसार विनोद तावडे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। आत्ताच्या क्षणाला अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती राज्यातले सत्ताधारी विरोधक आमदार चर्चा करतायत, मात्र सगळे मुद्दे मागे पडतील आणि या मुद्द्यावरती आज मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे। निवडणुका डोळ्यासमोर असताना आघाडी सरकारने घेतलेला मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा निर्णय होता, त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती दिली होती, पण मुस्लिमांच्या बाबतीत शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत सरकारने विचार करावा असा सल्ला दिलेला होता। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं, मात्र अखेर दिलासा मिळालेला नाही। आपल्याबरोबर दीपक भातोसे आहेत आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। दीपक, अत्यंत महत्त्वाचा आजचा हा निर्णय, नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या अनेक सगळ्या चर्चा आहेत त्यांच्यावरती कडी करणारा हा सगळ्यात मोठा निर्णय। आजच्या निर्णयाची सगळ्यात जास्त चर्चा होऊ शकते। खूप मोठा हा निर्णय, मागच्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेल्या निर्णयाला आता सुप्रीम कोर्टाने देखील हस्तक्षेप करायला नकार दिलाय, काय म्हणाल? निश्चित अजित, त्यामुळे सरकारने या संदर्भात आता धावपळ केलेली दिसते आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तात्काळ या मराठा आरक्षणासंदर्भात जी समिती नेमली होती आणि विनोद तावडेंकडे ही जबाबदारी सरकारने दिली होती, मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्या विनोद तावडेंनी आता तातडीने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवलेली आहे आणि प्रत्येक पक्षाचं म्हणणं ऐकून यापुढे आता काय करायचं मराठा आरक्षणासंदर्भात याचा निर्णय घेतला जाणार आहे। आणि प्रामुख्याने आता भाजप सरकारची कोंडी झाली असं म्हणावं लागेल। आपण बघितलं की कोर्टाने ज्यावेळेला निर्णय दिला होता त्यावेळेला सर्वोच्च उच्च न्यायालयाने ज्यावेळेला स्थगिती दिली होती मराठा आरक्षणाला, त्यावेळेला त्यांनी राणे समितीने काही त्रुटी ठेवल्या होत्या आणि त्या त्रुटीचा आधार घेत ही स्थगिती दिली होती आणि विनोद तावडेंनी त्यावेळेला म्हटलं होतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू सक्षमपणे मांडू मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठ्यांना आरक्षण देऊ अशी भूमिका राज्य सरकारने विनोद तावडेंनी मांडली होती। परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नकार दिला या संदर्भात हस्तक्षेप करायला आणि उच्च न्यायालयाचा जो स्थगितीचा निर्णय आहे तो कायम ठेवलेला आहे। त्यामुळे भाजपची आणि सरकारची कोंडी झालेली आहे, त्याच्यातून भाजप कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन राऊत आहेत। राऊत साहेब, भाजपने आश्वासन दिलं होतं की उच्च न्यायालयाने जरी स्थगित दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयात आम्ही या संदर्भात लढाई देऊ आणि न्याय मिळवून देऊ मराठ्यांना। आता इथेही राज्य सरकारची बाजू कमकुवत पडलेली आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे संदर्भात? नाही, या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने काही त्रुट्या काढलेल्या होत्या। नारायण राणे समितीने जे काही शिफारसी केल्या त्याच्यातल्या त्रुट्यांची पूर्तता करायची होती, ती पूर्तता न करता तात्काळ सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यात गेलं आणि त्यामध्ये भूमिका घेत असताना आमच्या राज्य सरकारनं, इथल्या भाजपाच्या सरकारनं असं सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगल्यात चांगला वकील लावू त्या ठिकाणी आणि निर्णय आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आणू, पण त्या ठिकाणी ते सपशेल फेल झालेले आहेत। त्या त्रुट्या दूर करण्यामध्ये अजिबात त्यांनी कुठेही अशी भूमिका त्या ठिकाणी वठवलेली नाहीये। यामुळे मला असं वाटतं की हा भाजपा सरकारच्या मनातच मुळात मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही आहे काहीच, त्यामुळं ते लोक काही म्हणजे जाणून बुजून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना या त्रुटी दूर केल्या नाहीत असं मला आता वाटतं या ठिकाणी की त्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे। त्यांच्या मनात जर असतं तर त्यांनी या त्रुट्या पूर्णही केल्या असत्या मध्यंतरीच्या काळामध्ये आणि चांगल्यात चांगला वकील लावून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ती बाजू मांडली असती आणि मराठा आरक्षण या ठिकाणी मिळवून दिलं असतं। अजित, प्रामुख्याने काँग्रेसने जी भूमिका मांडली की सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, भाजपची ती भूमिकाच नाहीये आणि त्यामुळे ज्या त्रुटी राणे समितीने ठेवल्या होत्या त्या दूर करण्यास खरं तर सरकारकडे वेळ होता, परंतु या त्रुटी दूर केल्या गेल्या नाहीत। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मराठा आरक्षणाचा निर्णय टिकला नाही आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला। आता पुढे सरकारची भूमिका महत्वाची आहे, सरकार या संदर्भात खरोखर मार्ग काढणार का? कारण आता सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला। दीपक, या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचं असं झालंय, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय। मागच्या सरकारनं राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला असंही मत न्यायालयानं नोंदवलं होतं, पण आता
या सरकारची, फडणवीस सरकारची मोठी अडचण या सगळ्यामध्ये झालेली आहे. आता नितीन राऊतांना तुम्ही विचारा की काँग्रेसची भूमिका काय असणार, रस्त्यावरती आणि सभागृहात काँग्रेस याकरता लढणार का, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या पुढे हे किती मोठं आव्हान आहे. अजित, निश्चितच भाजप सरकारसमोर हे मोठं आव्हान असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मराठांची जी संख्या आहे 32% मराठा हा राज्यात आहे आणि या समाजाला दुखवणं कोणालाही परवडणार नाही. आणि त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या आधी या संदर्भातला निर्णय घेतला होता. आणि आता कुठल्याही निवडणुका नसल्या तरी 32% समाजाला आरक्षण न देता, या संदर्भात भूमिका न घेता जर भाजपने हा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला तर निश्चितच या समाजाची जी नाराजी आहे ती नाराजी सरकारला भोगावी लागेल. काँग्रेस नक्की या संदर्भात काय भूमिका घेणार आहे आपण काँग्रेसच्या नेत्यांकडून जाणून घेऊया. काँग्रेसची याच्या पुढची काय भूमिका असणार आहे? काँग्रेस सभागृहात हा मुद्दा मांडणार आहे, रस्त्यावर आंदोलन करणार आहे? नाही, काँग्रेसची जी भूमिका मराठाच्या बाजूची राहिली आहे ती कायम आहे आणि त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम राहून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. यांच्या मनातच नांदणं नाहीये, ज्याला आपण म्हणतो की मनात जर करायचं असतं तर भाजपा सरकारने याचा निकाल लावला असता, परंतु ते त्यांनी केलेलं नाही या ठिकाणी. त्यामुळे त्यांची दुराभावना या ठिकाणी दिसते. निश्चित अजित, काँग्रेसचा आरोप तोच आहे की भाजप सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि काँग्रेसची जी बाजू आहे ती मराठ्यांना आरक्षण मिळावं या बाजूची आहे. आणि त्यामुळे सभागृहात आणि रस्त्यावर या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आपली भूमिका घेऊन उतरणार आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजित, दीपक, या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर खूप महत्त्वाची ती म्हणजे खरं तर मागच्या सरकारने, म्हणजे राणे समिती सरकारनं नेमलेली होती, त्या समितीनं हे सगळं केलं, पण काही त्रुटी राहिल्या आहे किंवा हे कोर्टामध्ये टिकणार नाही असं सातत्यानं सांगितलं जात होतं. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे आता सरकारला काय करायला लागेल. आपण बोलूया दीपक, पण आता आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक. आपण त्यांच्याशी थेट बोलूयात. मलिक साहेब, तुमच्या सरकारनं दिलेलं हे आरक्षण होतं ते कोर्टात टिकलं नाही. सातत्यानं असं सांगितलं जात होतं की सरकारकडून आम्ही प्रयत्न करू, पण तसं झालेलं दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही रस्त्यावरती आणि सभागृहात यासाठी लढणार का? सरकारने घेतलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत असताना सध्याच्या सरकारचे नेते वारंवार बोलत होते की ह्या कोर्टात टिकणार नाही. त्यांनीच काही लोकांना प्रोत्साहित करून कोर्टात याच्या विरोधात पाठवला होता. आता हायकोर्टामध्ये नीच बाजू मांडली नाही, मग आता सुप्रीम कोर्टमध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठेतरी या सरकारची नीयत बरोबर नाही असं सिद्ध होते. तर त्यांची जबाबदारी आहे की कायदा करून यावर एखादा तोडगा काढला पाहिजे. आणि या लोकांनी ज्या पद्धतीने या प्रश्नाला हाताळलेला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. निश्चित रूपाने विधानसभेमध्ये या बाबतीत प्रश्न उपस्थित करणार आहोत. या सगळ्यामध्ये एक आरोप सातत्याने केला जातो की सरकारनं नीट बाजू मांडली नाही, पण तेव्हाही कायदेतज्ञ राणे समितीला सांगत होते की याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या राणे समितीनं त्या त्रुटी सोडून दिल्या म्हणून याचा सगळ्याचा त्रास होतोय असंही सरकारकडून किंवा काही जे या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टात गेले त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्या बाबतीत आपण काय स्पष्टीकरण द्याल? आता हे सगळं कसं हँडल करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या सगळ्यात भूमिका काय असेल? कारण सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मग आता काय पुढे? देवेंद्र फडणवीस स्वतः बोलत होते आमच्या सरकार आलं तर हे सगळे निर्णय रद्द करू, त्यांची इच्छाच होती आणि त्यांनी त्या पद्धतीने सगळं कट कारस्थान करून ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. आता दोष आरोप करताना त्यांनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांचेच लोक कोर्टात जात आहे, याला म्हणजे कुठेतरी आव्हान देत आहे. हे सगळी परिस्थिती या सरकारने निर्माण केलेली आहे. याच्यावर काय तोडगा काढता येईल ते आम्ही अभ्यास करू आणि विधानसभेमध्ये पण यांना जाव विचारू. नवाब मलिक, आपण बोललात आमच्याशी, आपले खूप खूप धन्यवाद. पण मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात हे टिकणार नाही असं सांगितलं जात होतं, सरकार प्रयत्न करत होती. मात्र आता नवाब मलिक आरोप करतायत की आधीपासून इच्छा नव्हती सरकारची, पण अत्यंत हा मोठा निर्णय आहे आणि या सगळ्याचे राजकीय पटलावरती दुर्गामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे सरकार या सगळ्याकडे आता कसं किती गांभीर्यानं पाहते आणि याचं नेमकं पुढं होतं काय हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्यावर होते आणि माजी मंत्री नितीन राऊत आपल्याशी बोलत होते. आपल्या दोघांचे धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.